हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ग्राहकांच्या वर्तणुकीचा क्ष आणि य सिद्धांत आपण आज बघणार आहोत. याच्या आधी आपण ग्राहकांच्या वर्तणुकीचा मानसशास्त्रीय सिद्धांत, आर्थिक सिद्धांत बघितलेला आहे. ग्राहकाच्या वर्तणुकीचा क्ष आणि य सिद्धांत हा डग्लस मॅग्रेगर यांनी मांडलेला आहे. डग्लस मॅग्रेगर यांनी मानवी वर्तणुकीच्या संबंधित क्ष आणि य सिद्धांत मांडला आहे. त्यांनी दोन परस्पर विरोधी स्थिती लक्षात घेऊन अभिप्रेरणेचे क्ष आणि य हे दोन परस्पर विरोधी सिद्धांत मांडले आहे. त्यापैकी क्ष हा नकारात्मक विचारधारा असलेला आहे, तर य हा सकारात्मक विचारधारा असलेला सिद्धांत समजला जातो. आता आपण पाहणार आहोत ग्राहकांच्या वागणुकीचा क्ष सिद्धांत, थेअरी एक्स ऑफ मॅग्रेगर. क्ष सिद्धांताची गृहीतं ही पारंपरिक तत्वाशी संबंधित आहे. या सिद्धांताची गृहीते पुढीलप्रमाणे आहे आणि आपण बघतो आहे ग्राहकांच्या वर्तणुकीचा सिद्धांत. तर त्याचे गृहीत पहिलं आहे, सर्वसाधारण मनुष्य हा मूळतः स्वभावाने आळशी असतो आणि तो कमीत कमी काम करतो. त्याला कामाची आवड नसते व तो ते काम चुकवण्याचा सतत प्रयत्न करतो. सर्वसाधारण मनुष्याकडे कुठलीही महत्त्वाकांक्षा नसते, त्याला जबाबदारी आवडत नाही आणि सतत दुसऱ्यांनी पुढे व्हावे असे त्याला वाटत असते. तो स्वतःची वागणूक कशी आहे हे ठरवू शकत नाही आणि आपण काहीतरी चांगले मिळवावे असे त्याला वाटत नाही किंवा त्यासाठी तो उत्सुक नसतो. ही जनरल टेंडन्सी आहे मानवी मनाची, असं मॅग्रेगर यांनी गृहीत धरलेलं आहे. तिसरं आहे, सर्वसाधारण मनुष्य हा स्वभावाने स्वकेंद्रित असतो आणि त्याला संघटनेच्या ध्येय धोरणांशी काही घेणे देणे नसते. म्हणजे तो स्वतःपुरताच विचार करतो. ज्या कंपनीत किंवा ज्या संघटनेत तो काम करतो त्याच्याशी त्याला काहीही घेणं देणं नसतं, असं सामान्य मनुष्यांचं मानसिक स्थिती असते, असं मॅग्रेगर यांचं म्हणणं आहे. चौथं आहे, सर्वसाधारण माणसाचा बदलाला विरोध असतो, त्यापेक्षा स्वतःच्या सुरक्षेचा पर्याय तो जास्त महत्त्वाचा त्याच्याच दृष्टीने असतो. कारण कुठलाही मनुष्य एकदम जर काही बदल झाले तर त्याला तो पहिल्यांदा विरोध करतो, कारण त्याला तो स्वतःच्या सुरक्षितेच्या कोशात असतो आणि त्याच्यात काही खूप बदल व्हावे असं त्याला वाटत नाही, असं मॅग्रेगर यांचं म्हणणं आहे. पाचवं हे आहे की सर्वसाधारण माणसाला सहजपणे फसवले जाऊ शकते, त्याला सहजपणे फसव्या मुद्द्यांवर आपल्याकडे वळवून घेता येते. इतका तो तल्लख नसतो, त्यामुळे चतुराईने योजना करणाऱ्या व्यक्तीला तो सहज बळी पडतो. म्हणजे काय की एक व्यक्ती दुसऱ्या सर्वसाधारण व्यक्तीला कधीही बळी पाडू शकतो, कधीही फसवू शकतो. तर हे जे आहे हे तत्त्वज्ञान काय आहे, हे मानवी प्रवृत्तीचे पारंपरिक तत्त्वज्ञान आहे. या सिद्धांतानुसार व्यक्तिसमूहाच्या अभिप्रेरणेसाठी व्यवस्थापनास दडपण, शिक्षा आणि प्रभावी नियंत्रण याचा अवलंब करावा लागतो, असं मॅग्रेगर यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांनी अशा प्रकारे क्ष हा सिद्धांत मांडलेला आहे की सर्वसाधारण मनुष्य त्याला कुठल्याही कामाची आवड नसते, कुठलीही महत्त्वाकांक्षा नसते आणि जोपर्यंत त्याच्यावर दडपण येत नाही, शिक्षा होत नाही, प्रभावी नियंत्रण नसेल तर तो काम करणार नाही. अशा प्रकारचा हा सिद्धांत, क्ष सिद्धांत मॅग्रेगर यांनी मांडलेला आहे. आता या सिद्धांतामध्ये त्यांनी असंही म्हटलं आहे की व्यवसायाची कार्यक्षमता मानवी वर्तणूक आणि प्रेरणा याच्यावर अवलंबून असते. आता मॅग्रेगर यांनी पहिल्या सिद्धांतापेक्षा वेगळा असा दुसरा य सिद्धांत त्याला म्हटले आहे, तो त्यांनी मांडला आहे. यामध्ये माणसाच्या दुसऱ्या प्रवृत्तीचे त्यांनी वर्णन केलेले आहे. या सिद्धांतानुसार लोक अप्रामाणिक, आळशी नसतात, तर त्यांच्यामध्ये योग्य प्रेरणा निर्माण केली तर ते अधिक उत्साहाने आणि रचनात्मक कार्य करतात, असा य सिद्धांत यांनी मांडलेला आहे. क्ष हा सिद्धांत निराशावादी आहे, कारण त्याच्यात मानवी प्रवृत्तीचं निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक दर्शन आपल्याला घडतं. आणि य सिद्धांतामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे मॅग्रेगर यांनी की जर सगळेच आळशी नसतात, जर त्यांच्यामध्ये योग्य प्रेरणा निर्माण केली तर ते उत्साहाने आणि रचनात्मक कार्य करतात. आता य सिद्धांत जो मांडलेला आहे तो जरा उत्साहवर्धक आहे. तर याच्यात काय म्हणतात, याची गृहीते काय आहे, मॅग्रेगर यांनी म्हटलेलं आहे की पोषक परिस्थितीत कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतात,
खेळताना आणि विश्रांती घेताना जो आनंद कर्मचाऱ्यांना असतो तशाच प्रकारची परिस्थिती काम करताना असली पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा थोडक्यात म्हणजे सिनेमा पाहतो, काही छान छान पुस्तकं वाचतो, अशा वेळेला जो आपल्याला किंवा खेळतो, मुलांना स्पोर्ट्स आवडतात, तर त्यावेळेला जो आपल्याला आनंद मिळतो तोच आनंद जर पोषक परिस्थिती दिली तर कर्मचारी त्या आनंदाने काम करू शकतो. अभिप्रेरित कर्मचाऱ्यांवर स्वतःचे नियंत्रण असते. व्यवसायाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियंत्रण किंवा शिक्षेची भीती या साधनांचा उपयोग करायची गरज नसते. मॅग्रेगर यांचं म्हणणं असं आहे की जर अभिप्रेरणा दिली, योग्य अभिप्रेरणा कर्मचाऱ्यांना दिली तर अधिक काम करण्यासाठी त्यांना त्यांच्या मागे लागावं लागत नाही किंवा त्यांच्यावर नियंत्रण, शिक्षा या साधनांचा उपयोग करण्याची काहीही गरज नसते. तो स्वतःच चांगले काम करतो. तिसरं आहे गृहीत. व्यवसायाच्या उद्दिष्ट साध्यतेसाठी व्यक्ती बांधील असतात. त्याची बांधिलकी आणि यश प्राप्तीचा परस्पर संबंध असतो. ज्या व्यवसायामध्ये आपण काम करतो त्याच्या यशासाठी आपण बांधील असतो आणि हे फक्त जर काही चांगली योग्य प्रेरणा मिळाली तर कर्मचारी करू शकतात. चौथं गृहीत असं आहे की व्यवसायामध्ये काम करण्याची परिस्थिती अनुकूल असेल तर व्यवसायात काम टाळले जात नाही. कर्मचारी जबाबदारी स्वीकारण्याविषयक अभ्यास करतो आणि नवीन जबाबदारी स्वीकारण्यास तयार होतो. जर काम करण्याची जर परिस्थिती अनुकूल असेल, चांगलं वातावरण असेल तर कर्मचारी जबाबदारी स्वीकारायला तयार असतो. नवीन आणखीन जबाबदारी स्वीकारायला तो तत्पर असतो. पाचवं गृहीत असं आहे की व्यवसायातील प्रश्न सोडवण्यासाठी कल्पकता आणि सर्जनशीलता आवश्यक असते. व्यवसायात काम करणाऱ्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांच्या अंगी हे गुण असतात, पण त्याच्यासाठी त्यांना एक प्रकारच्या प्रेरणा दिल्या पाहिजे, तरच त्यांच्यामधले जे आतले जे कल्पकता आणि सर्जनशीलता आहे ती बाहेर येऊ शकते. नंतर 6वं आहे वर्तमान काळात व्यवसायात जीवनाचा आणि सामान्य व्यक्तींकडे बौद्धिक क्षमता अधिक असते. व्यावसायिक जीवनाच्या संबंधात सामान्य व्यक्तीकडे बौद्धिक क्षमता अधिक असते असं मॅग्रेगर यांचं म्हणणं आहे. जर त्याला योग्य वातावरण मिळालं तर तो त्याच्या बौद्धिक क्षमतेचा चांगल्या तऱ्हेने उपयोग करू शकतो. मॅग्रेगर यांनी मांडलेल्या य सिद्धांतामुळे व्यवस्थापकीय दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली. मॅग्रेगर यांचा हा जो दुसरा य सिद्धांत आहे हा खूप पॉझिटिव्ह आहे आणि याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये परस्पर चांगले संबंध असले, मानवी संबंध आणि प्रेरणा ही या सिद्धांताची प्रमुख संकल्पना आहे. या सिद्धांताद्वारे त्यांनी क्ष आणि य असे दोन वेगवेगळ्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकलेले दोन सिद्धांत त्यांनी दिलेले आहे. आणि तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितलं क्ष आणि य सिद्धांत मॅग्रेगर यांनी मांडलेले. पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटू क्रयप्रेरणा हा विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.